आज नागालँडला फिरताना स्वतःला चॅलेंज दिलं. म्हटलं होऊ दे कान मस्ती, ज्या गावचं नाव इंटरेस्टिंग वाटेल तिथे जायचं. म्हणूनच मॅप बघून तुफेमाला जायचं ठरवलं. कारण चूज युनिक नेम, मग सिनरी फॉलोज माय ब्रदर, सिनरी फॉलोज. डायरेक्ट त्या गावी पोहोचल्यावर लोकांना विचारलं काय आहे इथे फिरण्यासारखं. मी त्यांचं गाव बघायला आलं बघून ते खुश झाले. त्यांना काही सुचेना. मग विचार केला लाईफ ऑलरेडी चॅलेंजिंग आहे, उगाच नको ते चॅलेंज भुकांडी नको. गपचूप गुगल केलं. आई शपथ 3 गोष्टी सापडल्या, टुरिस्ट विलेज, वॉच टॉवर आणि तिसरी आणि इंटरेस्टिंग गोष्ट शेवटी कळेल. पण तोफेमा गाव खूपच सुंदर होतं. 100 वेळा वाव बोलून टुरिस्ट विलेज आणि वॉच टॉवरला पोहोचलो आणि संपूर्ण एरिया सुमसाम होता. भर दुपारी सुद्धा माझी फाटून हातात येऊ शकते हे कळलं. आणि बाई लेट्स फेस इट, मी कोकणातली आहे. आमच्याकडे फक्त रात्रीचेच नाही दुपारचे पण खेळ चालतात. आणि मला माझ्या मैत्रिणीची एक बहीण एकदा नागालँडला गेलेली वाला कोणत्याच हॉरर स्टोरीचा पार्ट बनायची इच्छा नव्हती. सोडलेले केस बांधले आणि गपचूप पळ काढला. शोधत शोधत तिसऱ्या स्पॉट कडे निघालो आणि साधारण 500 वर्ष जुन्या झाडाकडे पोहोचलो. इथल्या काही लोकल लोकांनी सांगितलं बऱ्याच वर्षापूर्वी या गावात येण्यासाठी या झाडाच्या पोटामधून रस्ता काढला होता. जेव्हा इथे हेड हंटिंग कॉमन होतं तेव्हा वॉर जिंकून आल्यावर याच झाडावर दुश्मनाचं डोकं लटकवायचे. एवढं फिरून जाम भूक लागली. एका धाब्यावर जेवायला थांबले. पुण्यातली बुळबुळीत भेंडी दिवसातल्या सगळ्यात हॉरर एक्सपिरियन्स ठरली.